आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। समाज के हर वर्ग के लेकर डॉक्टर राजेश मढ़वी फाउंडेशन निरंतर कार्य करता रहता है। अनेकों आरोग्य शिविर आयोजित किए जाते हैं। आजकल महिलाओं में कर्क रोग की संख्या लगातार बढ़ती नजर आ रही है। महिलाएं अपने गृहस्थ जीवन में व्यस्त होने के कारण अपने स्वास्थ्य पर ध्यान नहीं दे पाती हैं, जिसे देखते हुए ठाणे के गांव देवी परिसर में डॉक्टर राजेश मढ़वी फाउंडेशन द्वारा सृजा आरोग्य धाम, निमा विमेंस फोरम ठाणे, लायंस क्लब ठाणे नॉर्थ, रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिक साइड के संयुक्त से ठाणे महानगर पालिका के सौजन्य से कर्करोग जांच शिविर का आयोजन किया गया, जिसमें 100 से अधिक महिलाओं ने पंजीकरण किया और अपने जांच किया। कार्यक्रम में डॉक्टर राजेश मढ़वी, पूर्व नगर सेविका प्रतिभा मढ़वी मृड़ा पेंड से, पूर्व नगर सेवक सुनील जोशी, डॉक्टर अर्चना तायड़े, रक्षा यादव, हिमांशु राजपूत समेत तमाम नागरिक उपस्थित रहे। इस आरोग्य शिविर को महिलाओं का उत्तम प्रतिसाद मिला। उन्होंने सभी से आह्वान किया कि हर महिलाओं को इसकी जांच करनी चाहिए, जिससे समय पर इस रोग से बचा जा सके। गावदेवी इथे डॉक्टर राजेश मढ़वी फाउंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, निमा आरोग्यधाम आणि डॉक्टर मधुरा कुलकर्णी यांच्या टीमतर्फे इथे मेमोग्राफी शिबिर याचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि मला असं वाटतं मेमोग्राफी टेस्ट करणं ही आता सध्या काळाची गरज आहे, कारण आपण बघतो की समाजामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं आहे। त्यामुळे महिलांमध्ये अवेअरनेस असणं आणि त्याच्यासाठी योग्य वेळी जर कळलं तर योग्य उपचार करता येतात आणि त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो। तर अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय आणि डॉक्टर राजेश मढ़वी असतील, आमच्या सहकारी प्रतिभाताई मढ़वी असतील, त्यांच्या माध्यमातून समाजासाठी नेहमीच चांगले उपक्रम ते राबवत असतात। आणि हे मेमोग्राफी, आता मी डॉक्टर मधुरा कुलकर्णी आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलत असताना त्यांनी अशी माहिती दिली की भारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंच आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत याचा अवेअरनेस पोहोचणं आणि ही टेस्ट करणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्याच्यामुळे आम्ही आमच्या माध्यमातून ह्याच्या पुढेही देखील प्रभागामध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, जास्तीत जास्त मेमोग्राफी कॅम्प करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे। विविध आरोग्य शिबिर घेत असतो। आजचं हे शिबिर खास महिलांसाठी आहे। त्याच्यामध्ये मेमोग्राफी आणि पॅप स्मिअर टेस्ट या महत्त्वाच्या टेस्ट आहेत सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरसाठी ज्या केलेल्या आहेत। त्याची बाहेर किंमत ही जवळजवळ 6,000च्या वर आहे आणि सामान्य महिलांना ती परवडण्यासारखी नाही आणि बरेचशी महिला टेस्ट करून घ्यायला घाबरतात, पण तर त्यांच्यापर्यंत पोचून आपण त्यांना ही सुविधा देत आहोत। त्यासाठी आपल्याला निमा फाउंडेशन, रोटरी, लायन्स क्लब, डॉक्टर मधुरा कुलकर्णी यांची टीम आहे, सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि या गावदेवी परिसरामध्ये आपण सर्व महिलांना ही सुविधा देत आहोत आणि त्यांच्यापर्यंत जनजागृती। आजच्या वेळेत ही जी स्त्रियांमध्ये जे गंभीर आजार बघू येतात त्याच्यामध्ये काय बघतात तुम्ही? लोकांना, सर्व महिलांना काय आव्हान? कॅन्सरचा प्रसार इतका आता वाढलेला आहे। ब्रेस्ट कॅन्सर अगदी पुढच्या स्टेजला गेल्यानंतर महिलांना त्याची जाणीव होती। तर ही प्री टेस्ट आहे, त्याच्यामध्ये मला वाटतं 10 वर्षानंतर कॅन्सर होणार असेल ब्रेस्ट कॅन्सर तर तेही कळणार आहे आणि त्याचं प्री आपण उपाय करून ते संपुष्टात आणू शकतो आणि कॅन्सरला प्रतिबंध करू शकतो। त्यासाठी आपण हे आयोजन केलं। सर्व महिलांना काय सांगाल? महिलांनी नक्कीच याचा लाभ घ्यावा। महापालिकेकडून आपल्याला ही व्हॅन मिळालेली आहे आणि आपण मेमोग्राफी करतोय, तर नक्कीच सर्व महिलांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे। आम्ही शिबिर आयोजन करून त्यांच्यापर्यंत पोचून आणि महिलांना इथे बोलवलेलं आहे आणि बऱ्याच जणी त्याचा लाभ घेतो। मॅडम, आजची हे जे गंभीर परिस्थिती आहे महिलांमध्ये, जी हे जे गंभीर रोग लोकांमध्ये जे भेटते, तर त्याच्यामुळे आज महिलांमध्ये कितपत हा इम्पॉर्टंट आहे हा तपासणी करणे? गृहिणी गृहमुच्यते असं म्हणतात। घरातली स्त्री आनंदी आणि आरोग्यवान असेल तर सगळं घर हसरं आणि आनंदी होतं। त्यासाठी महिलेने आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी जागरूक असणं खूप जास्त जरुरी आहे। विशेषतः स्तनपरीक्षण आणि गर्भाशय मुखाच्या जवळचं स्त्राव परीक्षण हे केवळ कॅन्सरसाठीच नव्हे तर इतर अनेक सुद्धा छोट्या मोठ्या संक्रमणांसाठी, सुजेसाठी किंवा वेगवेगळ्या आजारांसाठी सुद्धा अत्यंत उपयोगी असतं। म्हणजे स्टिचिंग टाईम सेव्स 9। वेळेवर जर तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष दिलं तर आजार इतका भयंकर आहे, तो लगेच पहिल्या दुसऱ्या स्टेजला जातो, तर त्या स्टेजला गेल्यानंतर शस्त्रकर्माशिवाय पर्याय राहत नाही। तर आमचं असं आव्हान आहे आणि त्यासाठी डॉक्टर राजेश मढ़वींशी मी फक्त एक वाक्यात बोलले तर त्यांनी लगेच आम्हाला सहकार्य दिलं, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत। निमा वुमन्स फोरम ठाणे
हे आम्ही डॉक्टर्स डे सेलिब्रेट करतो. बेसिकली डॉक्टर या शब्दाचा लॅटिन भाषेतला अर्थच मुळे शिकवणं आहे. तर जो डॉक्टर पेशंटला आजारी पडू नये असं शिकवतो तो खरा डॉक्टर. त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही सगळे रोटरी क्लब आहे क्रिकसाईड किंवा लायन्स नॉर्थ साईड आहे, सगळ्या संस्था एकत्र करून आम्ही महाशक्ती बनून स्त्री शक्तीच्या रक्षणासाठी तयार आहोत. मॅडम जसं बघतात की महिला गृहिणी असून स्वतःच्या तब्येतीला ते दुर्लक्ष करतात, पण त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल? बेसिकली कामा हॉस्पिटलमध्ये एक 4 वर्षापूर्वी आम्ही एक रिसर्च केला. त्यामध्ये घरामध्ये साधं सासूचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन आहे किंवा मुलाची 10वीची परीक्षा आहे अशी कारणं देऊन गंभीर आजारांचा फॉलोअप महिला देत नाही हे संशोधनाने सिद्ध झालेलं आहे. म्हणून मी असं सांगते, श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यात आपण आरोग्यवान स्वतःलाच का देऊ नये आणि आपल्या मैत्रिणींना का देऊ नये, आरोग्याचं वाण द्या आणि आधी स्वतःला प्रेम करायला शिका आणि स्वतःचं रक्षण करायला शिका. मॅडम आज इथे स्त्रियांचा कर्करोगांची जी आपण तपासणी ठेवलं आहे कितपर्यंत इम्पॉर्टंट आहे आजच्या या काळामध्ये? आता तुम्ही बघायला गेलं तर ग्लोबल लेवलवर WHO रिसर्च केला आणि त्यांनी बघितलं की भारत इज द म्हणजे फर्स्ट नंबरवर आहे जे सर्वायकल कॅन्सरमध्ये सगळ्यातून पुढे आहे. म्हणजे सगळ्यातून जास्त सर्वायकल कॅन्सरचे महिला आहेत. वर्षातून 3 लाख महिलांना हा कॅन्सर होतो, त्यातल्या 80,000 महिला हा मृत्यूला पार पडतात. तर आपण आणि हा असा कॅन्सर आहे जे आपल्याला एक 10 वर्षापूर्वीच कळून येतं की हे कॅन्सर होणार आहे आणि ह्याचं ट्रीटमेंट आपण एक 10 वर्षापूर्वीच करू शकतो. तर आपण सगळ्या महिलांनी हे पॅप्समियर करायला पाहिजे जे सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग आहे आणि हे कॅन्सर पुढे जाण्याच्या आधीच ह्याचं ट्रीटमेंट करून स्वस्थ राहायला. सर्व महिलांना काय सांगाल की योग्य वेळी ते आपली तपासणी करून आपला इलाज करू शकतो? हां, तर मी सगळ्या महिलांना सांगू इच्छितो की जे 30 वर्षाच्या पुढे आहे तर त्यांनी सगळ्यांनी हे पॅप्समियर केलं पाहिजे आणि हा पॅप्समियर दर 5 वर्षांनी करायचा असतो. तर असंही नाही की तुम्हाला दरवर्षी काही त्रास आहे, तर दर 5 वर्षांनी करून आणि मग तुम्ही हा टेस्टचा लाभ घेऊ शकता आणि तुम्ही कॅन्सर वाचूला आधीच करू शकता. रोटरी ठाणे क्रिकसाईड प्रेसिडेंट. रोटरी हे नेहमीच पोलिओसाठी जसं वर्ल्ड वाईड त्यांनी काम केलं आहे वर्षानुवर्ष, तसं सर्वायकल कॅन्सरसाठी सुद्धा गेले 2-3 वर्ष ते पूर्ण फुल फ्लेज काम करतात. सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस, सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनेशन आणि लहान मुली आणि मोठ्या ज्या बायका आहेत प्रेसिडेंटच्या आधीमध्ये, तर सगळ्यांना त्या अवेअरनेसचं आम्ही सेशन्स घेतो. तर ह्या वर्षी ॲज अ प्रेसिडेंट म्हणून सुद्धा पूर्ण वर्षभर आम्ही सर्वायकल कॅन्सरचा अवेअरनेससाठी स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये आणि कॉलनीमध्ये, कम्युनिटीमध्ये आम्ही कॅम्प्स घेणार आहोत. तर त्यासाठी TMC आणि बाकी जे जे NGOज आहेत आणि सामाजिक संस्था आहेत त्यांच्यावर आम्ही टाय करणार आहोत. मध्ये कॅन्सरचे जे प्रमाण आहे हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि ते प्रमाण खूप वाढतं. त्याच्यात काय दुर्लक्ष केलं जातं हा महत्त्वाचा घटक आहे. अवेअरनेस याच्यात महत्त्वाचा आहे. तर आमचं फाउंडेशन सृजा आरोग्यधाम, लायन्स क्लब, रोटरी क्लब आणि ठाणे महानगरपालिका या सर्वांच्या वतीने आपण हे आपल्या भगिनींसाठी आपण कॅन्सर डिटेक्शन कॅम्प इथे भरवलेला आहे. 40 वर्षाच्या पुढे ज्या भगिनी आहेत की ज्याचे सिम्पटम्स किंवा लक्षणं ते सांगत नाहीत आणि कळत न कळत पुढे जर कॅन्सर झाला तर त्याचे परिणाम खूप धक्कादायक असतात. तर त्या दृष्टीने आपण हा कॅम्प इथे ठेवलेला आहे. आपल्याला महापालिकेच्या वतीने मॅमोग्राफीची व्हॅन इथे आलेली आहे. त्याचं आपण 60 जणांचं आपण इथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे या गावदेवी परिसरातील महिलांच्या आणि त्याचसोबत आपण पॅप्समियर टेस्ट पण इथे ठेवलेली आहे. त्याचा नक्कीच सर्व लाभ घेत आहेत. तर माझं आव्हान असेल यापुढे पण असेच कॅम्प आपण इतर जो आपला भाग आहे तिथे आपण घेणार आहोत. आपल्यासोबत इथे स्थानिक नगरसेवक, माजी नगरसेवक सुरेश जोशी, रोनाल्ड पेंडसे, प्रतिभा मडवी, मेडिकल ऑफिसर डॉक्टर कुलकर्णी हजर आहेत. या सर्वांच्या मदतीने आपण पूर्ण या नौपाड्या परिसरात हे कॅम्प आता घेणार. सर जर इथे कुठल्याही महिलाला जर असं डिटेक्ट झालं तर त्यांच्या पुढची जे त्यांचे उपचार असेल ते कसं असेल? त्याची तपासणी आपण पाहिली तर खूप खर्चिक असते, पण आता बरेचसे सेंटर इथे उघडलेले आहेत. शक्यतो टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे शेवटचं वाक्य तिथे आहे.
पण तिथे पोचायला पण पूर्ण एशिया लेवलची माणसं तिथे येतात आणि तुम्ही आज जरी बघितलं फुटपाथवर त्यांचे नातेवाईक आणि तिथे तुम्हाला सापडतील. तर आता बरेचसे रुग्णालय होतात. ठाण्यात पण ग्लोबल हॉस्पिटल येतं आहे, जे कॅन्सरचं हॉस्पिटल आहे. ही मोठी जमेची बाजू आहे. तर मी आपलं जे सरकार आहे त्याचं खूप आभारी आहे की ठाण्यात एक चांगलं इस्पितळ आपल्याला बघायला मिळतं. राजेश मडवी फाउंडेशन आणि आमच्या माजी नगरसेविका प्रतिभा मडवी यांना अभिनंदन आणि धन्यवाद. त्यांनी स्त्रियांसाठी हा जो मेमोग्राफीचा कॅम्प ठेवला आहे त्यातनं बऱ्याच जणांना त्याचा लाभ होतो आहे. आता जे कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे तर त्याला उत्तर आम्ही भाजपा म्हणून इथे कॅन्सर चेकअप आपल्या दारी या संकल्पनेतनं देतो आहे. आज इथे नव्याने आरोग्य केंद्र पण महापालिकेच्या मार्फत चालू केलं आहे की त्यांनी गावदेवी परिसर, तलावपाळी परिसर या भागातलं लसीकरणसुद्धा विविध लस ज्या दिल्या जातात मुलांना त्याचं पण इकडे पार पडणार आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर कुलकर्णी यांनी जो 3000 महिलांपर्यंत ही मेमोग्राफीचा कॅम्प आम्ही हे करू असं आम्हाला सांगितलं आहे. तर त्यात आम्ही त्यांना निश्चित सहकार्य करू अशी पण आम्ही ग्वाही देतो. आणि मोनिका मॅडमचे पण आभार मानतो की त्यांनी इथे आता नवीन जे आरोग्य केंद्र चालू केलं आहे ते निश्चित इथल्या लोकांना फायद्याचं आहे आणि मी आव्हानही करेन की त्यांनी याचा लाभ घ्या. त्यामुळे आमच्या आशा ANM आहे त्यांच्या थ्रू आम्ही पण सर्व नागरिकांना प्रोत्साहित करत आहोत. कारण की 40 वर्षाच्या पुढे महिलांना जी आरोग्य तपासणी प्रामुख्याने करून घेण्याची आवश्यकता असते ती केली जात नाही किंवा बहुतेक महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि चेकअप पण करून घेत नाही कारण की इतर वेळ मिळत नाही खर्चिक असतो त्यामुळे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेने हा जो कॅम्पेन आयोजित केलेला नक्कीच लाभ. मॅडम, जर इथे कुठल्याही महिलेला जर हा डिटेक्ट झाला तर त्यांच्यासाठी पुढचे उपचार उपाय कसा असतात? आपल्याकडे लाईनीच असणारे सर्व आहे आपण त्याचं पुढे फॉलोअप घेणार आहोत आणि रिपोर्ट जे येतील त्याप्रमाणे त्यांना पुढे आपण संदर्भित करू शकतो. तिथे पण तपासणी आहे किंवा चेकअप आहे ते पण मोफत प्रमाणात उपलब्ध आहे.